रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी महाराज. कृषी मित्र गोरख सांगळे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष असं स्वागत आहे. मी हरिभक्त परायण अशोक महाराज जाधव. माझे परममित्र असणारे हरिभक्त परायण आचार्य दांडे माऊली यांच्या असणाऱ्या शेतीमध्ये आज या ठिकाणी सहज भेटीचा योग आलेला आहे. जसं साधू संतांनी म्हणावं, बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम 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 बोलो श्याम श्याम श्याम, मनवा खेती करो हरि नाम की, मनवा खेती करो हरि नाम की. साधू संतांनी सांगितलं, खेती करायची असन, शेती करायची असन तर ती हरिनामाची शेती करावी. आमचे असणारे परममित्र दांडे माऊली हरिनामाची शेती तर चालूच आहे, रामनामाची शेती चालू आहे, पण त्याचबरोबर त्यांची असणारी वडिलोपार्जित जी संपत्ती शेती आज खऱ्या अर्थानं हा डाळिंबाचा बाग पाहून अतिशय समाधान लाभतंय की या असणाऱ्या दगडधोंड्याच्या माळरानावरती, ज्या माळरानावरती अक्षरशः फुलगा मटकी म्हणजे जुन्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर कठण फक्त या ठिकाणी होत होतं. अशा उजाड माळरानावरती दांडे महाराज आपल्याला धन्यवाद द्यावे तितके थोडे आहेत की आपण कष्टातून हा मळा फुलवलेला आहे. कसं या असणाऱ्या भागाचं आपण संगोपन केलं, कसं नियोजन केलं, कसं व्यवस्थापन करता येईल, माहिती आम्हाला सांगितलं. आमचे मित्र हरिभक्त परायण जाधव महाराज, त्याचप्रमाणे मित्र डोंगरे महाराज, खरं तर त्याचं फार संघर्षातून अडचणीतूनच आपण उभं केलेलं आहे. आता व्हिडिओ ऐकताना श्रीमंत माणसाने व्हिडिओ ऐकला पाहिला तर त्या माणसाला वाटेल काय संघर्ष आहे, काय अवघड आहे. जर भांडवल ज्यावेळेस असतं त्यावेळेस सगळं करणं सोपं जात असतं, परंतु भांडवल नसतं त्यावेळेस सगळं करणं फार अवघड जात असतं. पण आपल्याला काय फार भांडवलही नव्हतं, बँकाही लोन देत नव्हत्या. त्याच्यातून मग हे आपण साध्या पद्धतीने छोटं एक शेततळं केलं, 5,000 कागदाचं, 5,000 रुपये किमतीच्या कागदाचं. त्याच्यानंतर मोठं शेततळं केलं आणि त्याच्यानंतर 2019च्या पुढं आता हे बागेचं 5वं वर्ष आहे. हळूहळू या टप्प्यापर्यंत पोहोचलो. शेणखताच्या माध्यमातून, विविध प्रकार सेंद्रिय खताच्या माध्यमातून, केमिकलच्या रासायनिक फवारण्याच्या माध्यमातून एक गोष्ट कोणतीच चालणार नाही निसती. उदक अग्नी धान्य झाल्या घडीनं पाक. संत तुकाराम महाराज म्हणले, अग्नी पाहिजे, पाणी धान्य पाहिजे, उदक म्हणजे पाणी पण पाहिजे, अग्नी पाहिजे. हे एकत्र झाल्याशिवाय भाकरी तयार होत नाही. त्याप्रमाणे या तीनही घटकांना एकत्र वापरून या बागाचं आपण अशा प्रकारे व्यवस्थापन केलेलं आहे. तुम्ही आता समोर पाहताय. हा 2 टप्प्यात आपण बाग धरला. एकदा जूनच्या 3 तारखेपर्यंत हा बाग आपण उतरवला होता आणि परत काहीच नाही केलं, एथ्रेल वगैरे काहीच न घेता ऑटोमॅटिक जी कळी लागली एथ्रेल न घेता ती आपण जी कळी आली तीच तशीच पकडली. पण तिच्यावरती आता एक 600 झाडांना लाखभर रुपये खर्च करून अशा प्रकारचा बाग आणलेला आहे. 100, 150, 200 पण फळं आहेत. जी डाळिंबाची बाग आहे याच्यासाठी तुम्ही आज हा एवढा माल दिसतोय तर त्याच्यासाठी घेतलेली मेहनत आणि व्यवस्थापन आहे. थोडंफार त्याच्याबद्दल आम्हाला काही माहिती सांगाल? तर व्यवस्थापन मेहनत, शेणखत वगैरे ह्या भाग त्याच्यात येतोच. आपल्याला प्रमाणात टाकावं लागतं, जास्तही नकोय. जास्त झाल्यावर झाडाला त्रास होतोय. बुरशीचं प्रमाण शेणखताने सुद्धा वाढते. एका झाडाला मी 40 किलोपर्यंत खत दिले. असं 600 झाडं आहे, 10 ट्रॅक्टरपर्यंत खत दिले. कारण टेक्नॉलॉजीचा थोडा वापर करून त्याने थोडी गांडुळांची निर्मिती वगैरे होते. आणि रासायनिकमध्ये सुद्धा मी या झाडाला 2 किलोपर्यंत रासायनिक खत एका झाडाला दिले. ते गेल्या नोव्हेंबरला, गेल्या वर्षी 25 नोव्हेंबरला हे मी सर्व केलं होतं. आता नोव्हेंबर येतोयची म्हणजे वर्षभरात पुन्हा त्याला रासायनिक खत दिलेलं नाही. परत वर्षभरात शेणखतं पण दिलेलं नाही. त्याच्यात 2दा मात्र पीक घेण्याचा प्रयत्न हा केलेला आहे.
तरी आजूबाजूची सुधारणा करणं पण गरजेचे आहे. खाली मल्चिंग पेपर असणं गरजेचं आहे. वर सावली करता फळांना. मल्चिंग पेपर अंथरल्याच्या नंतर त्याचा फायदा काय होईल? मल्चिंग पेपर म्हणजे आपल्याला थोडंसं गवत काढणे वगैरे हे याच्यातला त्रास कमी होईल. गवतावरला खर्च कमी होईल. त्याच पैशात मल्चिंग पेपर होईल. पांढऱ्या मुळीची चांगली वाढ होईल. उन्हापासून किंवा बाकीच्या आजारांपासून जो खालून व्हायरस तयार होतोय किंवा बुरशी तयार होते गवळ हल्ल्याच्या नंतर, ती बुरशी कमी तयार होईल असं मला वाटतं. आणि मल्चिंग पेपरमुळं गवताला जो आपला खर्च येतो तो भाग वेगळाच आहे. परंतु जे खत आहे, शेणखत, बेसोल डोस, हे काही गवत खातं ते खाणार नाही. आणि ते सर्व तिकडला भाग आपल्या फळांकडे जाईल. मग चांगल्या प्रकारची झाडं आणि फळं राहतील असं मला वाटतं. पावसाचा काय याला त्रास जाणवतो का आपल्याला? पावसाचा ह्यावेळेस थोडा पाऊस जूनपासून आतापर्यंत कमीच झाला. इतर शेजारच्या गावाला सुद्धा आता सध्या पाऊस जास्त झालेला आहे. तिकडल्या लोकांची वावरं उपाळलेली आहेत. आपल्याकडे पाऊस कमीच आहे. पाऊस जर झाला तर द्राक्षाच्या बागाला दर दिवस फवारा लागतोय. द्राक्षाच्या बागाला पाऊस उघडून गेला की लगेच फवारा लागतोय. तसं डाळिंबाला काही लगेच लागत नाही. जर जास्त पाऊस असला तर एक 4 ते 5 दिवसांनी फवारा जरी केला तरी चालतोय. एखादा हलका करायचा, एखादा भारी करायचा आहे. एवढं काय फार तसं त्याच्यात लोड घेण्यासारखं नाही, पण वेळेत करणं मात्र गरजेचं आहे. सुंदर बाग आलेला आहे. आज बाग पाहून समाधान वाटतंय. मागे आम्ही आलो होतो याच बागेच्या जागेवरती अक्षरशः फुलगा काढण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो. आज आल्याच्या नंतर हे बाग पाहून अतिशय समाधान वाटतंय. जसं हरिनामाची शेती पाहून तयाचा हरिक वाटे देवा, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. तसं शेती करीत असताना सुद्धा कुठंतरी पारंपरिक शेती न करता तंत्रज्ञानाची शेतीचा अवलंब करून सेंद्रिय शेती, त्याबरोबर सो मेहनतीनं, सो कष्टानं आणि सो विचारानं असणाऱ्या माळरानावरती हे असणारं फळबागाची शेती फुलवली. अतिशय पाहून आनंद वाटलेला आहे. या ठिकाणं समाधान वाटतंय. आणि अशा प्रकारची शेती केल्याच्या नंतर शेतकरी गरीब राहणार नाही, शेतकरी दारिद्र्यात राहणार नाही. फक्त त्याचे विचार प्रगल्भ असणं अत्यंत गरजेचे आहे. आणि म्हणून या शेताकडं पाहिल्याच्या नंतर असं वाटत नव्हतं की ही शेती काय देऊ शकते. पण आज या बागाकडं पाहिल्याच्या नंतर असं समाधान वाटतंय की या बागाच्या माध्यमातून आपण आपलं भविष्य, आपल्या लेकरा बाळांचं भविष्य उज्ज्वल करू शकतो. असं नक्कीच याच्यात पाहिल्याच्या नंतर समाधान वाटतंय. आता सध्या द्राक्षाला सुद्धा म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की डाळिंब सध्या द्राक्षाला सुद्धा पुढं जात आहे. द्राक्षे 28-30 रुपये, 32-35-40 रुपये किलोपर्यंत ठोकलं विकली गेली. तसं डाळिंबाचा रेट आणि मार्केटचा वेगवेगळं निघतं, पण कमीत कमी 200 रुपये किलोच्या पुढे डाळिंबाला जवळजवळ रेट आहे. म्हणजे सफरचंदच्या लेवलला आज डाळिंब विकलं जाते. तर त्याच्यापेक्षा उंच विकलं जाते. तसं तर परवाची राहत्याची नगरची बातमी होती, फेसबुकला ती पाहिली मी. 800 रुपये किलो गेलं. तो 16 किलो माल होता, त्याचे 12,800 रुपये तयार झाले. इकडं 700 रुपये किलोनी आळे फाट्याला गेलं. आणि नाशिकला सुद्धा 300 रुपये किलोपर्यंत जातो. 6,000 रुपयाला 20 किलोचं कॅरेट जाते. म्हणजे आज डाळिंब चांगल्या प्रकारे द्राक्ष बागायतदाराच्याही पुढं आहे, सफरचंद बागायतदाराच्याही पुढं आहे. पण ही शेती सुद्धा करणं गरजेचं आहे. जास्त प्रमाणात ही शेती जर झाली तर परत अशी शंका येते, काही माणसं निगेटिव्ह पण बोलतात, तर सगळ्यांनी द्राक्ष लावले तर द्राक्ष बाजार कमी झाले, तसे सगळ्यांनी जर डाळिंब लावले डाळिंबाचे बाजार कमी होतील. तसंही काय होत नाही. डाळिंब हे सदा भारी पीक आहे. याचा दर दिवस भारी होऊ शकतो. दर दिवस कुठल्याही महिन्यात कोणत्याही वेळेस याचा आपण रेस्ट वगैरे देऊन त्याला सगळं खाली खतं पाणी सर्व व्यवस्थापन करून कधीही वर्षात त्याला एक घेऊ शकतो आणि कधीही बाग धरू शकतो. आता माझा तर धरलाच नाही तरी सुद्धा येतोय. त्याचं स्टोरेज जास्त झाल्यामुळं तो ऑटोमॅटिक सुद्धा येतो. जसं जास्त जेवण झाल्यावर अपचन होतं, तसं जास्त स्टोरेज झाल्यावर त्यांनी कळी टाकायला सुरुवात केली, तर तशीच आपण पकडली गेली. त्याला पैसे वगैरे जास्त प्रमाणात साठलेला आहे. परंतु तरी सुद्धा आज रेट चांगला असल्यामुळं आज त्याच्याकडे पाहून समाधान वाटते. आणि समाधानकारक 600 झाडं 20 लाख रुपयापर्यंत आरामशीर पैसे देतील असं मला वाटतं. शेती हा घटक असा आहे तो सगळ्यासाठी उपयुक्त आहे. आणि शेतीमध्ये कसं आहे, माणसाकडे सगळ्यात महत्त्वाचं
भांडवल नसतं म्हणून माणूस शेतीमध्ये जास्त दजवत नाही. पण जर संघर्षमय जीवन जगलं तर भांडवलही उपलब्ध होऊ शकतं बँकाच्या मार्फत किंवा काही मनुष्य करू शकतो. पण शेतीमध्ये निगेटिव्ह न होणं ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. शेतीकडे जर पॉझिटिव्ह म्हणून जर उतरलं आणि जर चांगल्या पद्धतीने कष्ट करण्याची तयारी ठेवली तर सगळ्या गोष्टी उपलब्ध होत्यात आणि त्या हळूहळू अतिशय चांगल्या पद्धतीने सक्सेस होत्यात. अशा पद्धतीनेच महाराज बी ह्या जीवनात पुढे गेलेले आहेत आणि चांगल्या स्थितीवर आलेले आहेत. आणि त्यांच्याकडेच पाहून आमच्यासारख्या तरुणांना आदर्श आम्हीही घेतलेला आहे आणि अतिशय असे तरुण अनेक घेऊ शकतात आदर्श. हे मी या माहितीद्वारे सांगू इच्छितो. कृषी मित्र गोरख सांगळे यूट्यूब चॅनलला आपण सर्वांनी आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपलं मनापासून आभार व्यक्त करतो. आपणास धन्यवाद देतो. रामकृष्ण. रामकृष्ण.